श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामनिवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तुझं समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझं व्यापिले समग्र तुझं लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेशा वेदांचा तर्कचा चरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखे निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दिनानाथ दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुदया विना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर सहा भावसागर याचे पावया पहिलं तीरत्व नाम चरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोलून नाना बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिळ निसून ज्ञानार करू दे प्रकट उपई. शांतीमणी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तताना पडो भ्रांती चित्ता अंगिणे यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाची पुषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राशिंटव नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मज लागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 देवीचे 5 मंत्र. देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही दिशो जयी सर्व बाधा प्रशन्मम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्व्याधी विनाशनम सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरी विनाशनम पुत्रान् देहि धनं देहि सर्व कामाच्य देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जयी. देव्या कवच ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मऋषि अनुष्टुभम छंद चामुंडा देवता अंगण्या सुक्त मातरम बीजम दिग्बंध देवता सत्वम श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगोम नम चंडिकाय मार्कंडे उवाच. अतिगुह्यचे संसारी मानव सर्व रक्षक पितामते सांगावे अद्यापेन दिले कुणा ब्रह्म उवाच. ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतपकारक देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुनी प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंडघंटा ती कुष्मांगा चौथी असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सात्वी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलला अग्नी चळता कोणी शत्रुनी खेळतारणी
विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्याचे होत असे किंवा अशुभरण संकटी विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धी तू देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेताळूड तू चामुंडा वाराई वैशासना इंद्री गज समरुडा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी ऋषारुडा कोमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मसना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी ऋषवाहना ब्राह्मीहंस समारुडा सर्व भरणभूषिता माता समस्त ईशाया सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्नदाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ताया रतिशोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलाणी मुसलायुधे हेटक तोमराणी परशुपाषाण कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महाणते दैत्यांच्या देह नाशाशी भक्त अभय द्यावं या देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास धरती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमी महाबले मोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुसी देवी गे मज रक्षतु पूर्वेसी इंद्री रक्षाया अग्निदेवता वाराई दक्षिण दिशे नैऋत्य खडगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्य मृगवाहिनी कुमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षोईशी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्ष मागुणी अजिता वामभागासी दक्षिणे अपराजिता उद्योदिनी शिखा रक्ष उमा रक्ष तू मस्तका मालाधारी ललाटाक्षी भ्रुकुटीशी यशस्विनी त्रिनेत्रादी भोर मध्यसी यमघंटाती नासिका शंकिनी चक्षु मध्यासी काणासी द्वारवासिनी कपुलकलिका रक्षो कर्णमुलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्ष उत्तराचिष्ट चर्चिका अधरा अमृतकला जिव्हेलाती सरस्वती दंतारक्षावी कुमारी कंठदेशाची चंडिका घाटीशी चित्रघंटाती महामायाती टाळुशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगलाग्रीवसी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बैशकंठा नलिका नलकुबरी स्कंदाशी खडगिनी रक्षो भाऊशी वज्रधारिणी दोन्ही हातासी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तरणा रक्षो महादेवी म्हणा शोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरशूलधारिणी नाविसी कामिनी रक्षो गुह्य गुह्येश्वरी तथा पुतना कालिकालिंगा गुदा महिष वाहिनी गटी भागा भगवती टोंगडे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णाती पोटरीशी महाबला गुटेशी नारसिंहती पादरुष्टासी तेजसी पादांगुली रक्ष तळवे तलवासिनी द्रष्टकराली नखाशी केशाची ऊर्ध्व केशणी रोमकुपाशी कोबेरी त्वचा वाग्वीश्वरी तथा रक्तमजामसा मासा हाडमेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्तासी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नकत्तेजा अभेद्या सर्व संगीसी ब्रह्माणी वीर्य रक्षावे छायाछत्रेश्वरी तथा अहंकारमण बुद्धी रक्षावी धर्मदारिणी प्राणबाण रक्षणाशी समान ध्यान रक्षणा एक वज्रस्थ देवी प्राणकल्याण शोपना रसरूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्मासी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्री निंदना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्रासी रक्षो पत्नीसी भैरवी पंतासी सुपता रक्षो मार्गक्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजय सर्वता स्थिता रक्षा येणाचे स्थानकोचिनाचे बोलले रक्षावे ज्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी त्याच्या पाऊल टाकता कुठे कोचा स्मरुणी जावे तेने जाणे असेल की अर्थलाभ मिळेल तेथे सर्वेच्या पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वर तुला लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामीण पराजय ते लुक्या माझी जो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांसी हे देवी कवचे हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी देवी कला प्राप्त होती त्रिलोक्य पराजय आयुष्यात वर्षाची अपमृत्यू कदा नवे नास्ती व्याधीसळा माता कोडा आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विषनाशिती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचर खेचर आणि नास्ती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिणी शाखिणी अंतरिक्षचरा घोरा डाकिण्याच्या महाबला ग्रह भूतपिशाचे जे यक्षगंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांग भैरवादिकी कवच हृदय त्याच्या पहाती पडते तया होतसे मान्य राजासी सते जयशवांतो यशवाडे तयाच्या या कीर्तिमंडित होत जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वनपर्वतारण्य भूतलावरी जोवरी संतती नांदे त्याचे पुत्र पौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपाबळे सुर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपासी भोगी सौख्य शिवासवेसी देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्र ओम असे अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषी अनुष्टुभम छंद श्री महालक्ष्मी देवतासे जगदंबा प्रित्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते मधुकैटभंती विधातृवरदे नम रूप जय यशदे नाश्विषडविकार हे महिषासुरहंती हे भक्तासी सुखदे नम रूप जय यशदे नाश्विषडविकार हे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूप जय यशदे नाश्विषडविकार हे शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे पद्मपाद्यवंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे अचिंत्य रूपचरिते सर्व शत्रू विनाशिनी रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे भक्तीने स्तोत्र जगाती चंडिके व्याधी नाशिनी रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे चंडिके जे तुला नित्य पूजिती भक्तीने जन रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे देशीदास जे माझे मज लाभो महाबल रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे देवदैत्य शिरोरत्न घास्ती चरणावरी रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असोचना रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे प्रचंड दैत्य दर्पणे चंडिके शरणागता रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे चतुर्भुज चतुर्मुखे संस्तुते परमेश्वरी रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे हिमाचल सुताना तसे परमेश्वरी रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे इंद्राणीपत्त सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे प्रचंडभुज दंडाचे होते निर्गवदानव रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे श्री अंबिके भक्तासी देसी आनंद थोरतु रूपजय यशदेई नाश्वी षडविकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आदी वाचूनी वाचा सप्तशती पुढे जप संख्या फल लाभे सर्व प्रचुर संपदा श्री देव्या अर्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु अथ किलक स्तोत्रम ओम अस्य श्री किलक मंत्रस्य शिव ऋषी अनुष्टुभम छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रित्यर्थे सप्तशती
सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग. ओम नमः चंडिकाय. मार्कंडेय उवाच. ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेयप्राप्तिनिमित्ताय नमो सोमार्धारिणे. अभिकिलका सवय हे महास्तोत्र कडोपुरे. मंत्रसिद्धी तया पाठी कल्याणप्राप्ती साधका. उच्चाटनारी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या. सप्तशती स्तोत्र हे देवी सिद्धार्थ देतसे. न मंत्र औषध तंत्र नको साधना अनखी. जपावी न फळे ती सर्व उच्चाटनारी. सिद्धी अनेत्र मंत्राने थोर सप्तशती तरी. उत्तर लोक शंकेशी ते भगवान शंकर. सप्तशती स्तोत्र ऐसे एकाची जपता पुरे. समाप्ती नसे तत्पुण्यागुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुणी. सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्या गुणे. देवी सर्व वाहुणी प्रसाद सेवने तिचा किलक रामया कर्मा शिवभक्त सुमंत्र ऐसे किलक साधुनी वाचे. सप्तशतीचा पार्श्वत्व देवीचा सिद्ध गंधर्व होत असे. संसारी बहिणा कोटी सर्वत्र फिरतामय अपमृत्यू चुकी. त्याचा मोक्षतला मरुनिया किलन निष्कलने जाणवणी पाठा बरा. दोषण राहती कोणी फळे. सप्तशती सौभाग्यादी स्त्रियामध्ये हातो संतोष देवीचा. हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्पप्राप्ती पूर्णता उच्च गायणी उच्च स्वरी करावा. हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्याजीच्या पावे. सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्षसिद्धी तिला काबुलती. जनश्री देव्या किलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु. रात्री सुक्त. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी. महामाया स्तवी असी ब्रह्म उवाच. तू स्वाहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिका. सुधा तू अक्षरे नित्य त्रिदा मात्रात्मिक स्थित. बिंदुरूप अर्धमात्र अनुच्चरे तुझी रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तुझं विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा. पालन करते सर्वांची कल्पांती ग्राससी जना. उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये. संहारूप कल्पांती सृष्टीरूपी जगन्मय. महाविद्या महामाया महामेधा महास्तुती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती सर्वांची गुणत्रय विभावणी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी हिरी तू लक्षण. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी. शुलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रींदा. चापशरे देवी भूषुंडीमध्ये धायुधा. सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य ती सुंदर परापरावणी. थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्यांची शक्ती. तुझं सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवायशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टीपालक संवर्ता निद्रादीन तुझ्या गुणे. नसे सामसूत्रासी मज विष्णूशी माय. तू शंकर प्रल्हादीश तुझा आधार सर्वाधारे तुझ्या स्तोत्र ही योग्यच्या. आम्ही तुझे यश थोर देवी सर्व थाते प्रशंसती. करावे मोहिती असी दुर्दश मधु कैटवा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर. विभुज बुद्धी विष्णूसी मारावे दैत्य दोन हे. रात्री सुक्तसी कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गाय नमः. दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैसी मधु कैटभ नाशतो. सुरत समाधी वैश्या ते मेधा ऋषी सांगतो विनियोग. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्वम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यर्थे. प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यानम. ओम खडगा चक्रगदाणी चाप परिघा शूला भुषुंडे शिरा शंखाधारणजी करी त्रिनयना सर्वांगभूषादरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तविविधी निद्रा जगन्नायका. ओम नमः चंडिकायै. ओम एम मार्कंडेय उवाच. सूर्यतनय सावरणी म्हणू बोलती आठवा. उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे एक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप. सावरणी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्व सरोसीच्या माझी चैत्रवंशीय भूपती. सुरत नाम महाराजा समस्त शितिमंडला. पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्वर. कोलविध्वंसी वैराणी धावा त्यावरी बोलेला. दंड नेती सुरताची घोर संग्राम तो करी. कोलविध्वंसी ते त्यांनी तरी सुरत जिंकिला. रण सोडून तो आला सांबाडीपुरा आपले. जिंकले देवी वैराणी भूपती क्षीण जाहला. अमात्यावले दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी. सेनाबल लुटून या राजधानीशी जिंकिती. शिकारीच्या मिशी राजा होऊन अश्वश्वार तो दुर्दैल लुपाय जात असे घोर कानानी. आश्रम मेधामुनीच्या हिंस्र खिवी सावले. शोभनीय शिशुरुंदी रान सुंदर पाहितो. तेथे सत्कारीला राजा राहिला. आश्रमावरी कानारे विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीसी. ममतायुक्त चिंता आणि चिंता तो अंतरी करी. माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज. सत्ताच्या जोडी दुष्टते वृत्त बेळक. खेळता जन वृंदासी कोण वारील त्या खळा. माझा हाती शूरपुष्ट काय त्याची गतीसे. माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की. स्वकष्टाचीत माझे द्रव्य हाती त्याची. अमोजित लुट्टा सारे त्याचे जाईल काय. सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत्या आवडा. मेधांच्या आश्रय आला वैश्य कोणीतरी. कोण तू कुठून आला शोकचिंता तुला असे काय कारण आहे असे विचारी भूपती तया स्वप्रेम बोलला. राजा दुःखी अंतर जाणवणी विनम्र वैश्य तो बोले. प्रणाम करणी रूपा निर्मल चित्त राज्याचे वैश्य गदगत झाला. मोकळे करून चित्त हृदयगत त्यासी बोलिला. वैश्य उवाच. समाधी नामी वैश्य उत्पन्न धनी काकुळी. श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धन नारीपुत्र ही ना आता कोण पुसे जगी. विश्वासघातकी झाले बांधव लुट्टी धना. दुःखी स्तमी वना आलो गृह वृत्तांतनाकडे. असेल सुंदरी कैसी पुत्र स्वजन संपदा. विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजा उवाच. श्रीपुत्र धनजे वनवासासी कारण. प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज. म्हण माझे नाव रे हे करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनेची छडती मज. पतिप्रेम पत्नीचे आत्मी वैरी जाहले. काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन. हृदय दुःखी भोगतो न कडे ममता कैसी जडली चित्ती माझी. अपाशान हृदय आपताना भुले मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेधामणीच्या सेवेसी आले जोडून सर्व ते. वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो. विनयनीतीने भावे आदरे बसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्तालाभत या स्थळी. राजो उवाच. भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझी. आम्ही पराधींची तेने दुःख भाऊ मज. सर्वांगी ममता माझी गत राज्याची अस्थव. नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला वैश्य दुःखी असे. ते स्वजन त्यक्त राहुनी ममता त्याचे ना थोडे दोघे सारखे झालो. आलो म्हणे तुम्हा पुढे ममता दोषयुक्त. ही कळून झोमला माझा ज्ञान असून आम्ही नकडे घेरलो कसे. विवेकीन आम्ही मूळ झालो आता पुरे. ऋषी उवाच. भाग्यवंता समस्तांसीकडे विषय ज्ञान हे. भोक्ती दिवसा
असा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐसी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुनदापूर्वक भोगी विषया लागी मानव पशुपक्षी मृगतेसे भोगती विषया नर नर नारीवरी सोक्य भोगती पशुपक्षी स्वय शुधातृषयाची परिमोहित चित्त हे पिलांसी ओंदंतीकडून मोह असा आपला प्राप्त जे का भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी इच्छिती नाश मानकडे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दुर्जे दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेवता पावली तिची भक्ताशिवर मोक्षाचा प्रसन्नत्व ती देत असे जन्ममृत्यू वळाने हा संसार बांधला जेणे सर्व मोहासी हेतू सर्व बुद्धीसी रेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये त्यात ही परमेश्वरी राजो उवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा मा जगिती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून हे सारे ऐकू इच्छित मनमन ऋषिरुवाच जगद्रूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध वया जन्मा जन्म घेत असे अरूपाधरून निरूपा उत्पन्नी लोकी होत असे कल्पांती निजला होता असे विष्णू शेषासनी कर्णमणातून त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामाणी महाभय विष्णू येत्री योग निद्रा भावे स्तोत्र तिचे करी अधीश्वरीची विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाडून निसारा घडी मोडीशे नामते तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यायचे नाही तुलनेसी कुणी तुझे आले ते देते जवळी झोपला विष्णू पाहुणी जाग आणण्याला त्याला योग निदेस तो स्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी असी ब्रह्म उवाच तू स्वाहा तू सुधा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य तिदा मात्रात्मिका स्थित बिंदू रूप अर्धमात्र अनुचरी तुझी रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तुझं विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रास जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार उपकल्पांती सृष्टीरूपी जगन्मय महाविद्या महामाया महावेद महाश्रुती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती सर्वांची गुणत्रय विभावणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ऋतू बोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगदारिणी शुलिनी गदिनी घोरा शंखिणी चक्रिणी तथा चापशरी देवी भुषुंडी परिदायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अति सुंदर परापरावणी थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्याची शक्ती तुझं सर्व रूपिणी सर्व शक्ती सवयाशी स्तोत्र होईल थोडं के सृष्टी पालक संवर्ता निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामा स्तोत्रासी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलय दिश तुझा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्र नसून योग्य जा आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहिती असी दुर्दश मधुके डबा जगदीश्वर विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूसी मारावे दैत्य दोन हे ऋषिरुवाच तमाधिष्ठात्री देवी सविली ते द्वासी नेत्रनासी हृदय भाऊसी वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली एका रणमजलामध्ये शेषाच्या शयनातून योग निधून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी देते ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिते उठून विष्णू तेव्हा संग्राम त्यासी बांधिला 5,000 वर्ष ते महायुद्धात रंगती उन्मत्त झाले युद्धे महामाया विमोहित दैत्यमंती विष्णूसी वरमागमन स्थित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघे इतरे निष्प्राण व्हाजनी दावावर इतका हा दुसरा न लगे मज ऋषी रुवाच धोकावर आमोडे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूसी अम्मा वदावे जलना जिते ऋषी रुवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवर ठेवून या दोघांचे शिरके हरी ब्रह्माची या स्तुतासाठी माया प्रकटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णी तो मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युत विरचितायम प्राकृत धावडिकांसी मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरी देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुसेने सिकरी निष्पणतो रणिविनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी महालक्ष्मी देवता उष्णिक छंद शाकंबरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यानम ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्रीम ऋषिरुवाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दरण झाले महिषासूर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवसैन्यास जिंकले महिषासूर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला पराजित देवता गेला ब्रह्मास करुणी पुढे शिवविष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासूर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदित सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिक महिषासूर गांजुनी स्वय झाला आदिश्वर स्वर्गीचे देव भूमीस फिरती ही नदी ते मानवावरी पृथ्वीसी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगुनी झाले शरणागत नाशाय दैत्याचा तो सांगा साधन शक्य ते देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णू ते क्रोधा रक्तजनी झाले भृकुटी ताटल्या बहुचक्र पाणी महाकोपी तेजवा हे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचे तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुणे उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्वही दिशा देवता पाहतीने ते तेजासी तुलना नसते तेजातुनी निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले त्रिलोकाशी शिव तेजे तिचे मुख यमराजीचे तेजे केस डोईस वाढले मत तेजश्री विष्णूची भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजस्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंग नितंब तेज पृथ्वीचे पदते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करंगळ्या वसु तेजे कुबेराची नासिका प्रजापतीच्या तेजे वाढले जात देवीचे अग्नि तेजा त्रिनेत्र संदनशी वृगडी तिची काणवाईतून आले मिळाले देव तेजे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूपवावली होता दर्शन देवीची महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमी पिनाकधर शंकरे एक चक्र हरिदय आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता आहे शक्तीचे दान अग्नी दिला धनुष्य वायूनी भाते दोन शरासवे एरावताचा घंट वज्रातून दिले सहस्रनेत्र देवीशी भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणी पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू रोमरोमी महत तेज सूर्यदेवी भवानीसी प्रयुढाल काळाने तलवार दिली तिला शिरसिंधू हार वस्त्र दे कुंडल चुळामळी दे इकडे अर्धचंद्र दे केऊर बाऊसी नुपरे दोन्ही पायासी गळ्यासी सरी साजरी मुद्दा बनला रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मल फरशा देई विश्वकर्मा सहर्ष तो अस्त्र अभेद्य कवच देवीसी दान देत असे कमल माला वक्षासी सर्वदा फुल्लयसी जे सागर देवीसी देई पद्मविश्वकरामध्ये हिमाचल दे
सारीसी सिंह बैसायस्त नाना रत्नमणी दे मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नागार तो अन्यान्न देवता देती अस्त्र शस्त्रादी भूषणे ऐसी सन्मानिल देवी अन्यान्न देवतांनी उच्च स्वरे अट्टासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणी गगनी नाद मावेना नभई सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुसी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जिती भक्तिभावे महर्षणी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोका शब्द पाहुणे उठले सज्ज देते ते सुसज्जित देते सेना सामोरी धावले तरी महिषासूर महाक्रोधे म्हणे काय झाले सिंहनाथ जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले ते ऐसी देवी दिसे तया पृथ्वीसी दाबुणी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्तपाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुजंदांची देवी दाई दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची तिथे अस्त्रशस्त्रप्रारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासूर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी 600 वर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढे 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाणू तीक्ष्ण रोमासी लोमा 5 कोटी रथीं सवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाशी ते 1 कोटी ते घेऊन परिवारित 5 अरब रथींचा विडाल स्वामी तो लढे सहस्त्र तो सैन्य वाहनातुनी वाहणे सहस्रकोटी महिषासुर त्या सवे सैन्य करी युद्धासी हत्तीरथ हयातुनी तोमर बिंदी पाल शक्ती फरशा खडग मुसळ पट्टी शस्त्र प्रहार करती खळ वधाया देवी दुर्गेसी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले देते ते काही देवीची शक्ती हाणती फेकती पाचते काही मारती खडक कोणी ते उद्योग सर्व दैत्यांची दुर्गा देवीचं मारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडती थोडी थकली नाही मुखमलान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्यासी सविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचा वनात वनवाद सारणात असुरा मारी विचरे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्त्रगड तक्षणी सहस्त्र होणी दैत्य शस्त्रास्त्र मारती रणी फरशा बिंदी पालाने खडकपट्टीशी घेऊन सामना देते दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीने वधुनी असुरा जना नगारे शंका आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीचे हर्षा ते मृदक ठोकती गण भयंकर घंटना ते मृचित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशी मारुनी तलवारती करी द्विधासुरांची गदागाव कुणावरी लागले मुसळ कोणा उक्ती रक्त ते खळशुलाने फाटली छाती शवलोडे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्नभिन्न पूजा झाली कुणाची मान खंडली देवपीडक दैत्यांची गतप्राण कलेवर मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर दळची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीसी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कवंदवाद्य ऐकुती नास्तिरन तालसूर धरोणी खडक शक्तिवृष्टी हाती असंख्य धळा होती देवीसी म्हणती थांबा उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीसी चालल्या नोडली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्य जळतो अग्नी दैत्यसेना तशी रणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तेसे दैत्य गेले मरून ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आळालवी सिंह गजना घोरतो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसे वदले किती देवीचे गण तेलळती वदती दैत्य सैनिक संतुष्ट देवी आकाशी आनंदे वर्षी ती फुले ओम श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावटिकांसी मार्कंडे पुराणी सावरणिकी म्हणून देवी महात्मे द्वितीय अध्याय कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुरवदला धन्य दुर्गा महाबली ध्यानम ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्त लिप्त पयोधरा जपवटी विद्या अभिती वरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुणी रत्न मुकुटा देवी नमो पाहि माम ओम ऋषिरुवाच नाश पाहुणी दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्ध तो धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शर मेरूंच्या शिखरी जैसा जलवर्षा होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले ते त्यांचे सारथी अश्व अनायसे विदारले धनुष्यध्वजा तोडून बाणे बिंदून त्या काळा घाळंग प्रत्यंग केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्य रथ अश्वादी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहासी घावतो खरी भुजा वामची देवीची प्रहार साधला तिथे भावसी लागता तुटली दैत्यांची तलवार ती सकृत रक्त दैत्याने शुल घेऊन धावला भद्रकालीसी माराया फेकला नभमंडळी सूर्यासमप्रभा त्याची चालला तेजे वाढतो देवीने शुल फेकून तोडला शुल सत्वरी चिक्षुर मारला वेगी गतप्राण पळे खळ आला चामर धावून देवपीडक दुर्जन हत्तीवर तो बैसूनी शक्तीने मारी देवीसी देवी महाबलायसी हुंकार करता त्वरे शक्तीच्या नाद झाला चामराचा तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीचं शुल मारित बाणान देवीन तोही खंडून टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे ओढून या भावयुद्ध सुरू झाले दोघे बळ लावती दोघे हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रयाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर सोडले चामर दैत्य तत्काळ गतप्राण पळे ओळी शिला वृक्षादी माराने उदग्र देत असा देवीच्या हातून मेला चपेटांनी कराल तो गदेने उद्धत मेला बाणाने ताम्रंधक बाष्कल बिंदी पाला आणि मारी देवी तक्षणी त्रिनेत्रिने तुषाने उग्रासे मारला त्वरे उग्रवीर महाणू दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासूनही तोडला दुर्धर दुर्मग दैत्य बाणाने नाश झाला सेना सारताय सिरेड्याची रूपगे खळ महिषासुरते दापदेवीचे गणत्रासले उदांडा देत कोणासी कुराणी मारा देत असे पुष्टशिंगे कुणी मारी वेगाने मरती कुणी सिंहनाद कुणी मेले निश्वासवाहिनी कुणी धराशाही किती झाले देवीचे गण त्याक्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबेरोधी तेव्हा आंतरिक दाटला महिषासुर तेशाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना घरी होरतो वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणोशना पृच्छाने उट्टी लाटा बुडवी सिंधू पृथ्वीसी सिंगाच्या हालचालीने नास्ती मेघमालिका श्वासाच्या वायुगतेने पर्वत पडती भूमी सकृत महादैत्यासी पाहता चंडी कोपली वदार्थ उठली तेव्हा क्रोध झाला अणावर बांधला दैत्य पाशाने रणीबद्धतया गुणी रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धीनर तो आला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन
घाव घालिता सोडी तो मानवरूपी झाला गज भयानक सिंहासी ओळी देवींच्या शुंड त्याची महाबली खडगाने अंबिका तोळी झाला गज व्याकुड दैत्य रेडा पुन्हा आला त्रिलोकी त्रास तसे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जण सुरभी पिवणी अंबा अमृतोन पाच दोन रक्तरेती हसे माझ्याकडे महाबली बलोन्मत्त दैत्य गज्ज सिंग मारून पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने पानं सोडून केले चूर्ण महाचल रक्तोष सुद्धा सेवी वाच शौर्य प्रकंपित देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे जोरी मी भीती सुद्धा पडता तू प्राणहीन गरजतील सुरेश्वर ऋषिरुवाच ऐसे बोलून ती देवी दाबी पायामध्ये खळकंटाशी लक्षून त्याच्या शुलाघात करत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नरदेवीने निज सक्तीने येता अर्धा विरोधला तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्यांची महिषासुरमर्दिनी हा आकारणी झाला दैत्यसेना पडे भय समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्ग सवर्ण मांडती यशगंधर्व गाती करती नृत्य अप्सरा ओम श्री अच्युतविरजिताय प्राकृत भावडिकांसी मार्कंडेय पुराणी सावर्णिकी मनोंतरे देवी महात्मे तृतीय अध्यायसी कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय चौथा इंद्रादी देवताद्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यानम ओम कालाब्राजी कटाक्षी हरिकुल भयदा चंद्रभाडी जियेशी शंख चक्र कृपाणा त्रिशूलकरधरा धारी नेत्रत्रयासी सिंहस्कंधादिरूढा त्रिभुवना अखिला पूर्णतेजे करीजे धावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धिसिजे ओम ऋषिरुवाच दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शक्रादी देव नमनाली न होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्यदाणी देवी स्तोत्र करती सुरनम्रतेन जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती ते देव स्वर्गुणी जिची अभिभूत जी पूजनीय ऋषीदेव जगज्जनाला हो तेच रमिता हितदा आम्हाला ठावा प्रभाव जिचा भगवान अनंता ब्रह्मा शिवानवदयी नितस्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगतभरी पालनांचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सनांतरी भाग्यलक्ष्मी पापा अभाग्या सवृद्धा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुनिलांतरी लाजयसी पाळी जगाचा नमितो तिच्या पदासी ना वर्णवे तुदिय रूप अचिंतयसे जे सौर्यते असुरनायक थोर जैसे जी देवी दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे सौमी अपार तू एक देवी त्रिगुणात्म विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तुझं सकल जगदंशभूता अव्यक्त तू परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोषे यज्ञात होती सुरतृप्त तदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरातव कारणाने तेने सदा जण तुला म्हणतात माणे जो मोक्ष साधना अचिंत्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल त्याचे अभ्यासती मुनिजया निगमापथाला विद्यापरान तुझा अन्य तुझ्या रूपाला तू शब्दरुग्यजो आणि सुशामचंदा ऐश्वर्य षडतैश्वरी धनामधन तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कया तू पीडा निवारक अशी तुझं भाग्य मूर्तीशास्त्र नव्हती तुझं ते दृढशक्ती मेदा नौका तदीय बळी तारी प्रपंच बाधा तू केड भारी हृदय तो वच चिन्ह गौरी तुझा शिवकरी अति थोर मान इशुभ सुवास अमला शिशीपूर्ण बिंबा लावण्य कांती कणका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला मातायसी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिषातो नच सोडी प्राण बेईल काले जया भगता मुकाला पाहुन ते नच विनाश तरी खळा संतुष्ट तो तरी जगा हित लाभ होतो क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय तवलोचनासी तो आमारिले सकळा महिषासुरा तू सुप्रसन्न तरी जगी मान त्याचा लाभे यश स्त्रीवर उज्ज्वल धर्म त्याचा स्त्रीपुत्र सेवक त्या मितात योग्य धन्य तो पावती जगी मिळवून श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एकनिश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्मफळ लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भयारे भावपीडितांचे तू बुद्धी तेज जगत हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भयहारणी एक तुझी सरोपकारणी ब्रिदावली ते तुझीच पावत सौख्य जणया शुभका तू मारसी खळजना रणिशुरतेने ते नरगामी भाव सागरी मुक्त भाया दैत्यजनावधीचे सदै रणाया त्वदृष्टीपात जरी जाळील विश्वसारे संहारसी असुर तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपू होऊन उद्धरावा हा भाव तो मनात इथे असावा पाहोनी खडग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्वेन असुरा बलखोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्वेल तयास कसे तरी ते दृष्टा पराभूत करीतव देवीशील लावण्यकांती तव चिद्रुपते अतुल निर्गर्व होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकसे रिपू करणार प्राणी लावण्य सिंद्री जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझवेन जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐसी तू वरद आहे नि दिव्य नारी संहारली अधैते लोकशांते दैत्या स्वर्गवसी विचारवंते आम्हा दिले अभैत्वा चिरंजीवी केले माते तुला नमन ठेवून पायी भाडे शुराणे रक्षे देवी खडकाने रक्षांबिके रक्ष धनुष्टंकारे घंटाध्वनी करुणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तरी ईश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणे खडक शुलगदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तुवा सुधा ऋषिरुवाच जगन्माता महादुर्गा स्थविरी ऐशापरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंधार्ची तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमची म्हणजे इच्छा मागावावर तो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर वैरी ठार केला तू अरणी तरी देवा आम्हा काही इच्छी जुमेश्वरी आठवी त्याचं भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तारावे गातीचे स्तोत्र त्याच्या वैभवित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया अंबे तो प्रसन्न वज्ञ प्रसन्न असणे सदा ऋषी रुवाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगत तथाच तूवर देवणी झाली गुप्त तिथे नृपात्री लोक तिकडे देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितांसाठी निशुंभ शुंभ नासवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एक प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोकरक्षा या प्रकटे ती पुन्हा पुन्हा ह्रीम ओम श्री अच्युतविरजिताय प्राकृत भावडिकांसी मार्कंडेय पुराणे सावर्णिकी वनंतरी देवी महात्मे चतुर्थोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु
अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंड ते शुंभ पाठवी दूतासी निराश दूत येतसे विनियोग ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुवम छंद भीमा शक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्वम सामवेद स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थ उत्तरचरित्र पाठे विनियोग ध्यानम ओम घंटा शूल हलाणी शंख मुसला चक्र धनु सायका हस्ताब्दी धरुणी शरजशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजतमी शुंभादि केले स्वाहा ओम क्लीम ऋषिरुवाच पूर्वी शुंभणी शुंभाणे हरविलासची पती त्रैलोक्यज्ञ भागासी त्याच्यापासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम त्याचे पदतया ती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांसी बाहेर दैत्य काढती अपराजिता देवीचे देवास्मरण झाले आपत्तिकाली स्मरता मज निशित धावणे देवांसी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देवी अंबिका आठवणीवर आला की संकटी सोडून मी देवता चिंतून यायसी हिमालय गिरीवरी भगवती विष्णू माया स्तविती म्हण लावणी देवा उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन हृदयसी गौरी धात्री नमो नमो ज्योष्णामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धिरूपा नमो नम दैत्यांची लक्ष्मीराजांची उमाकांते नमो नम दुर्गा तु दुर्गम पारा तू सारा सर्वकारिणी ख्याती आणि कृष्णा धुमरेसी नित्यवंदन अतिसौम्य अतिरुद्र वारंवार प्रणाम हा नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नम जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा ठाई चेतना म्हणावी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा माझी शुद्धारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये शक्तिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये जातीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळाठाई लज्जारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये शांतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये श्रद्धारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा ठाई कांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये स्मृतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये दयारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये तुष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये मातारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये भ्रांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्तीची जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नम चैतन्यरूपेची सर्व व्यापणी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम अभिष्ट लाभे स्तविती जिला सुर जीस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही उदंड दैत्यग्रसिता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणी आम्हा राव विपदा कदा कुणी ऋषिरुवाच्या देवता स्तवित होत्या जाणवी स्नाने इच्छुणी त्याच तरी पार्वती देवी आली राजा तक्षणी विचारता ती देवींसी देवा ब्रुकटी सुंदरा उद्भवली तिच्या देवी शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेची ही गाती शुंभाने तुझे लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पर्वतीपासून तिथे अंबिकोद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मदाते पार्वती काळी झाली हिमाचली ख्याती पावली कालिका भाऊ शुंभ निशुंभ त्यांचे सेवक चंड म्हणते ते पाहती अंबिकेच्या लावण्य देह स्त्रीसी जावणी सांगती शुंभ एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानाजी नसेल पाहिली कोण कोण कोठिली शोधगे असुरेश्वर तुळशुरती भोग कामिनी श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावर अजून पहा जाऊन तू स्वय मणिहत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभू परिजात तरुश्रेष्ठ अशो उच्चश्रवा तू ऐरावत गजरत्न इंद्रापासून घेतले हंसयुक्त हे शोभे विमानांगणी तुझ्या विधात्यापासी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीचा मृत्यूशक्ती कुबेराचा निधी तो महापद्म हिरावला क्लिंजली युगमाला सागराने तुला दिली कांचन श्रावीचे छत्र होते वरूनची अग्री प्रजापतीचे ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यूशक्ती सागरातील रत्नाची वरून पाशे जो आज आणि शुंभाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझं दैत्यशा सर्व रत्न तुझ्या घरी श्रीरत्न जे का नाही तुझ्या हातामध्ये नुबा कल्याण माहिती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिरुवाच एकुणी चंडमुंडाचे पाठावी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्यासी शुंभ सांगेता दूता आज्ञेने माझ्या जावे बोलावे देवीसी असे उपाययोजनेचा आणावे सत्वरी दिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीसी असे दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोकी परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहत सर्वज्ञ आज्ञा मांडती देवता ऐसा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश एक तो मम त्रिलोकी अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भागवी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रिलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची एरावत जिंकला मी इंद्र वाणतो असे उच्च श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदुनी नम्रतो अर्पिती मला देवगंधर्व नागाचे जवळी रत्न थोर जे सर्व माझ्यापाशी सध्या आहे सुंदरी श्रीरत्न थोर विश्व आम्ही मानितो तुला रत्नभुक्ते आम्हापासी तो आहे रत्नवल्लिके मम अनुज महासुर अथवा मज सेवतू सुंदर चंचल नेत्रीरत्न तू भूमीचेवरी परमेश्वर तुला पावसीमधून गृहे विरोणी बुद्धीसी भावी पत्नी तू मज ऋषिरुवाच एकुणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मिता गंभीर बोलली त्या सिद्धी धरी लोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्पमिथ्या नसे इथे
परिमत प्रतिज्ञा ऐसी निश्चय पहिलाचा हा करू मी नित्य तो कसा ऐकावं मग निश्चय मज जिंकेल संग्रामी मज गर्वासी नासवी माझ्या समास शुर होईल पती तो मज शुंभ किंवा आणि शुंभाने संग्रामी जिंकून येतो रेवरावे मज सांग विलंब काय सा इथे दूत उवाच देवी गर्वांध होसी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुढे उभा राहिलं कोण गे देव देते किती आज्ञा त्या प्रसन्न ठेवता एकटी नार तू कुठे युद्धात राहासी उभी देवेंद्र विक्रमी मोठा बळाला युद्ध क्षेत्री जाता या दत्त्यासवे कैसे आपले रणेचिसी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी के सोडून तुरुंगत तिथे तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परिमी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचूनीचा आता तू सांग जाऊ न बोली आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्यते त्या ओम श्री अच्युत प्राकृत भावडी कामसी मार्कंडे पुराणे सावर्णिकी म्हणून देवी महात्मे पंचमोध्यायसी कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यानम. ओम नागादीश्वरी बैसली फनिमनी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवा करजशी नेत्रत्रय रेखिली माला कुंभकपाला अंबुजकरा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरव कांगणी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषिर्वाच देवीचे ऐकून से दूत विद्रोह तो करी दैत्यराजास विस्तार विवृत्त झाले कुणी दूतवचना सकरोत दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्याचा सेनापतीस बोलत त्वा धूम्रलोचना जावे आनावे ओढून दिला धरून केस दृष्टेचे बलात्कारे करून या तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व कोणी अवश्य दक्षिणी त्यांना वधावे त्या महासुरा ऋषिरुवाच अज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्रसेन दैत्यांची सेना घेऊन चालला ते निधी पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पासी म्हणे गर्जून चालतो न मानसी या वचना तरी ओढून केस मी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे देवी उवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्या करी मज ओढून नेताना करी नारी काय मी ऋषिरुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्र अंबेच्या दक्षिणी भस्म झाला दैत्यसेना महाकृती धावली अंबिकेवरी बाणी शक्ती वर्षांचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आळ हालून या गर्जुनी सैनिकामध्ये पडला कुदुनी त्वरे दाळा पंचतीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घाया करून टाकी महादैत्या सिंह तो नखाने फाडले कोणाचे पोट झिरचपेटा मारून कोणा धडासे करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट होळून केसरी तसे रक्त आळ हालून या अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चौताला मारी असुर सेनेला देवप्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाकळ आज्ञा देत्यास तेव्हा एका दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आणादेवी इथे त्वरे ना जुळे तरी एसी शस्त्रास्त्र घावाई करा आसुरी आपली विद्या टाकून देवीची वरे वधाया जागच्या जागी नको जिवंत ठेवना तो सिंह आणि ती देवी मारा बांधून सत्वर ओढून त्यांना दुष्टश्री वधता बरे. ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावटिकांची मार्कंडे पुराणे सावर्णिके नंतर देवी महात्मे षष्ठोध्याय कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7 चंडमुंड वध. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुक्स्वरा ऐसी जी श्यामलांगी पद्माक्षी पाय ठेवी शिरीशशिकला वाद्य वीणा सुरंगी कंठी कल्हारमाला नियमित विलसे चोडी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुरमधुंदा कुंकुंभाळी विचित्रा. ओम ऋषिरुवाच आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंगिणी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रासह चालले सिंहाच्या वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमालच्या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य योजन धरणाला भवानीसी तत्पर सर्व जावले अंबिका क्रोध एकता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त झाले ललाटी भुरकुरी वक्र त्यात विक्राळा आनना तलवार पाश घेऊन काले प्रकटली सोय विचित्र खडबांगधारा मुंडमाळा गड्यामध्ये चित्तचर्म परिधाना शुष्क मासा भयंकर अतिविस्तार वदना जीवदर लविषणाने मग्ना रक्तरेना ना देघाभरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणस पार्श्वरक्षक मारले माऊत अंकुशधारी सागंडकाची सैनिका एका हाती धरून या त्याचा ती प्राणभक्षित सारथीरथ अश्वादी दैत्यसेना वाहणती भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे लाथगुद्दे कुणा मारी धक्के धक्के सोडून गळादाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र असते तोंडात धरून तोडे तोडून घेऊन टाकी दात साविता अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राणे घेऊन पळाले भयभीत ते खडबांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्यदुष्ट महाखड क्षणात मारली सेना असुरांची महाबली काले देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयान लोचना देवी बाणाने दिसे कुणा मेघाने दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडळी बाणचक्र पडून या होतालीन तक्षणी सक्रोत गर्जना केली कालीने विकटाद्भुत विकराळ वदनी दात भयान दिसते तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडाचे पाळी मस्तक भुवरी मुंड धावून येतात देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवित असे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊन काली गर्जनी थोरती चंडिकेजवळ गेली विजयोन्मत्त बोलत चंडमुंड पशु घेट मी दिली तुला शुंभ निशुंभासी आता वधाविता सैरणी ऋषिरुवाच पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीसी गोळ बोलवली चंडमुंडाचं मारून आले तू मजबासी गे चामुंडावणी लोकी तुझी सत्कीर्ती होईल. ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावटिकांची मार्कंडे पुराणे सावर्णिके म्हणून देवी महात्मे सप्तमोध्यायसी कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 8 रक्तबीज वध. ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती अणिमादिकांनी अशी सदा ध्यात असोभवाणी. ओम ऋषिरुवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुणी शुंभ संतापला म्हणी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती 86 उदायुध चला आणि 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर शतधौर्य कुलत सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालक दौर्य मौर्य कालकेय महासुर युद्धासी सज्ज होणी ममाज्ञेने चला प्रकर्षास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यासी देऊन
घेऊन सहस्र सैन्य घेऊन युद्धासिरणी जात भयंकर दैत्य सेना पाहुणी चंडिकारणी टंकार नादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहुधनुष्य सिंह घंटांचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले चंडिका सिंह कालीसी सकृत सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमी संपन्न देवाच्या प्रतिमा दुजा चंडिकेजवळ गेला दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवीचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन याती आली उद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली ती ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी तिरणा माहेश्वरी त्रिशुवेसी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेची शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातीरणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंगधनु हातासी एका हातात खडगते श्रीहरी यज्ञ वाराह वाराई शक्ती देते वराहस्वरूपी आली युद्धक्षेत्र उपस्थित नारसिंह नृसियाची नृसिपरी आली ती केस धाळता क्रोधे तारे ते बळता धरणी इंद्रशक्ती वज्रहाती एरावतावरी दिसे प्रति इंद्रतीचे रूप सहस्त्रनेत्र साजरे देवी शक्ती सवे चंडी पाहुणी रणी शंकर वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देत असे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शतशिवा तशी ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा म्हणित दूत होऊनी बोध शुंभणी शुंभते त्या ते गर्वांदासी तसे दैत्य सैनिक इच्छित युद्ध देताना संदेश सांगणे असा दैत्यांनो जा पाताळ जीवित पाहिजे जरी त्रिलोकी राज्य द्या इंद्र देवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करी माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षतील तक्षणी शिवदूती झाली तिचा झाला ऐसी सन्मान्य तिची शिवदूतीचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधासे एकोणी कात्यायनी जिते असे सकृत दैत्य त्या ठाई विद्रोह क्षणी धावले मग सर्व दैत्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती दृष्टीशक्ती बाणा आदी देवी लागून मारती टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र देशस्त्रास चोळी दैत्यांची देवी भीम पराक्रमा शूल मारून ती काली खटवांगे वधुनी कुण शत्रूंच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीसी ब्रह्माणी कमंडलेचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती हिन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्रमारुणी वैष्णवी कार्तिकीची शक्ती दैत्यसंहार साधित इंद्रशक्तीच्या वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडूनी अंगाचे पडले निष्पर्ण भूमीसी वाराही दंत दाळाने चक्राने वारा साधुनी असंख्य दैत्य संहारी विछिन्न लोळती भूमी नारसिंह नकाग्राने फाळी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतांच्या नादे भयभीत असुरते शिवदूतांच्या हस्ते वध त्यांचा तक्षणी मातृगण महाकोदी वदा दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊन दैत्यांसी पळता पाहे रक्तबीज महाखळ युद्धा लागी त्यावेळी त्या संग्राम धावला रक्त देहातून त्याच्या सांडता एक थेंबई तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढणार आणि इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधून घायल दैत्य झाला थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळाला की सर्वांची पूर्ण आर्थता वीरबल शौर्ययुक्त रक्तबीजास मांडतो रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची घावे घाय रक्त सांडितो रक्तबीज संख्यात होती शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घाळ दैत्य तो एद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागुनी रक्त जे सांडले भूमी सहस्त्र रक्तबीज जगमंडळ व्यापले शक्ती मारुणी कोमारी वाराई खडक घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करुणी आशोशर्यपूर्ण दावीत शक्तिशूल दिगंतांनी सांडले रक्तभूमीसी रक्तबीज त्यातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वदिसी रक्तबीजाची तिथे भयभीत झाला चित्ती तेने संग्रामी देवता पाहुणी खिन्न देवासी कालीचंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू माझे शस्त्रपाताने घाय रक्तबीज हा रक्तबिंदुसी त्याच्या त्या ग्रासावे त्या महामुखे संहारता रक्त सारे विचरतारणत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतराने ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजास मारित शुष्ले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हाणी नाशे इच्छित देवीचा थोडी दुःखी ना झाली गदा शोषुनी चंडिका रक्तबीजांच्या देवी देवीने घाव घातले सांडले रक्त ते त्यांचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खडगरुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नवे पुन्हा एने विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ पडला निष्पर्ण पृथ्वी नृपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा आनंद थोर दाटला महादैत्यांच्या मध्ये धैर्य देवाचं झाले मातृगणा महा सौख्य रक्तबीजने राहिला रणोन्माद्याती हर्षिरणे नाचती देवता ओम श्री अच्युतविरचिता प्राकृत भावडिकांची मार्कंडी पुराणी सावर्णिकी वनंतर देवी महात्म्य अष्टमोध्यायसी कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 9 निशुंभ वद ध्यानम ओम बंधुक कांचतनु रुचिराक्ष माळा शोभे भुजित वरदांकुश भाळ चंद्रार्धनेत्रत्रयी सुंदर अर्धनारी भावे तिला शरणविनीत आनंदकारी ओम राजू उवाच विचित्र कथा आहे सी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीजवदामुळे रक्तबीजरणी मिला आता शुंभनिशुंभते कर्तव्य कर्तिकेसी वृत्त इच्छित म्हणे ऋषी उवाच रक्तबीजादी दैत्यासी निष्पाण पाहता रणी शुंभनिशुंभ क्रोधाने अतिसंतत झाले निशुंभ मत्सर धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुणी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे जो सकृद शस्त्र घेऊन धावती चावणी ओठा दैत्यदेवीचं मारणे शुंभ सकृत तो धावे हरवी मातृका गण माराव्या चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघावरी बाणवर शारणीचा भयंकर शुंभनिशुंभते योद्धे देवीसी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडले बाण मारून घाव केले त्यावेळी अंगे आघात झाले तीक्ष्ण तलवारा हाती प्रदीप ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी शूरप्रभाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारी तो मोडी तक्षणी लागतात तेव्हा सोडी तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडलीमध्ये द्विभाग होनी पडे सकृत शुलतो मारी जवळी देवी पाहुणी देवीने मारुनी बुक्का शुलमध्येच तोडला
चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूला मारित मध्येच तोडून टाकी ऐसी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणाचे फेकुडी निशुंबाच्या रणी तेव्हा पाडे निष्प्राण भूमीसी बंधू मारला देवी निशुंबाचा क्रोध वाढून वधाय अंबिके सिरणी तो घाव घेत असे अनुपंबुजा आट सायुध बसला रती झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुती दिसे तो येता शंख देवीने वाजविला ती बळे मृत्यूंच्या ओळून केला शब्द दुसरा संग घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थराल दिशा दही बरोवणी या ध्वनी केला ना बावरी तेव्हा गजसिंह गज चित्कार थांबले गजे मुंगच्या गुंजीत झाले जग कालीने उचलून हात भुवरी मारले त्याचा शब्द वाढून पाहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करती दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभासी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्ट आता येते उभा राहते धीरे देवतासी जय हो गरजती मुखी शुंभाने पिकली शक्ती ज्वाला भडकती तिच्या देवीने मारुणी बोथाटी केली शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंह दे गंजवित्रे लोक हे ध्वनी ते पडले मागे होते ते पाहिले रेणी शुंभाने बाण सोडावे तोडावे त्याचे देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडिता शर्वी शुलाने मारता शुंभ आली मृच्छा पडे भूमी डोळा नवगळे असा निश्चिष्ट पडला खळ निशुंभ होऊनी जागा मृच्छेतून नामने देवी काली आणि सिंहा क्रोधा धाव करत असे दशसहस्त्र बाहुंनी निशुंभ चक्र फेकिता अचानक झणी केले चंडिकेवरीच्या आविरे दुर्गम हारिणी देवी क्रोधे सोडून ती शरचक्र बाण तया ते तोडी क्षण लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या वधाया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारोनी तलवार ती दैत्याने शुला हातासी घेतला मारण्यात तिला चंडिका पाहुणी ऐसी शुल फेकी तयावरी छाती फोडून नेत्याचा शुल तो राहिला उभा दुसरा उद्धव दैत्य निशुंबाच्या तनुतीने देवीसे म्हणे त्वेषाने रहा उभी देवीने खडक फेकून त्याचे मस्तक तोडले हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाळांनी दैत्याचे कंठ होडीत काली शिवदती तेव्हा वदती दैत्य मंडळे कोमारेने कित्येकासी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंडळे निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वारायती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यसे छेदित इंद्रिती वज्र मारोणी असंख्यवधी दुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातून केली काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला ओम श्री अच्युत विरेजिताम प्राकृत भावटिकाम श्री मार्कंडेय पुराणी सावर्णिके म्हणून तर देवी महात्मे नवमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 10 जी तप्त हेमवक पावक चंद्र सूर्य नेत्राधनुशरितांकुशपाश शूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयदात दुतेंदुलेखा ओम ऋषिरुवाच निशुंभ प्रिय बंधुसी दैत्यसेनेचे वेमृत पाहुणी शुंभ सक्रोध बोले तो अंबिके गर्वांधवसी का दुर्गी मान्यतावरती तुझी साह्य तुझं सर्वांची तेने विजय हो तुझा देवी उवाच दृष्टानंद अन्य नसे कोणी मीच मी एकडे जगी माझ्या विभूती साऱ्या मधुरूपी ती पहा ऋषी रुवाच ब्रह्माणी आदीच्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एकसंग्रामी पाही शुंभ महाबली देवी उवाच माझ्या विविध होत्या मधुरूपी लीन होऊन एकटी रणमी तिथे स्थिर व्हावे तू आशुरा ऋषी रुवाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोणवर्णील शस्त्रास्त्र बाण वर्षाने लढती ते परस्पर भीषण युद्धे वाटी विस्मयकारी या जना दिव्यास्त्र अंबिका सोळी शतशंकयुतावरी शुंभ निवारकस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्दुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली सकृत बाण मारुणी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादेत्य येतात ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुणी शक्तीमध्येच तोडली शतशची दीप्तायसी डाल घे तलवार तो चौताळून क्रोधे धावला देवीचेवरी चंडिकेने धनुष्याने मारुणी बांधत्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवीचं लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडता तोरे बुक्का मारायला लागी मुठबंदी महाकळ देवीसी मारता बुक्का चबेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्यांच्या थोरा आघात झाला शुंभैका चबेटाने पहिला धनी वृचित पूर्वत पुन्हा आला संग्रामासी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नबाद लढती दोघी शुंभदेवी महाबल बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्धी आणि मुनिजन आश्चर्यकर्ती चित्ती आकाशी शस दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला ती किती उचलून शुंभासी पाळी भुवर देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होणी माराव्या चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराजे शुंभाला पाहुणी आपल्याकडे त्रिशूल फेकी देवी पाळी त्याला धरेवरी समुद्र पर्वतदीप्त झाले कंपित वेदा उडाला प्राण दैत्यांचा देवीसी जय लाभला प्रसन्न सस्तता आली सर्व लोक क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नव सुसज्ज झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुशिळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परसुनी देव हर्षित अंतरी गंधर्वगाती गीतासी वास्ती वाद्य मोहक अप्सरागण तालासी धरुणी नास्ती नवी वायू सुपाणवाहे सूर्यकर प्रकाश प्रज्वल झाला अग्नि भीषण शब्द थांबले ओम श्री अच्युत विरजितायं प्राकृत भावटिकां श्री मार्कंडेय पुराणी सावर्णिके म्हणून तर देवी महात्मे दशमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 11 देवता स्तोत्र करती देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताणी वरदे देवता जनाध्यानम ओम बालरविवत कांती शशिभाडी स्तुतनत्रये नेत्री सुहास्य वदनांवरती वरदांकुशपाश अभयदे हाती ओम ऋषिरुवाच देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवण्णी करुणी समोरा कात्यायनीशी स्तुरस्तोत्र गाती त्याचे प्रसन्न ना देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचर आधारभूता जगतास एक महिषास्वरूपा स्थित तू अशोक शौर्य असीमा तौपारणा पाणी जगा तृप्त तुझैनी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमातु मोहितत्वाय जगतास केले मोक्षादुआ लोक कित्येक नेले विद्या समजता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एकव्याप्ती सगळा जगाला वाणीपराणी शब्द तुझ्यास्तवाल सर्वभूतस्थिता देवी स्वर्गमुक्तीप्रदायिनी स्तवायोग्ये स्तोत्र उक्ती अन्य आवणी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित सर्वहृदय नारायणी नमोस्तुते कालाकष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी विष्णुशक्ती नारायणी नमोस्तुते
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टिस्थिती विनाशाय शक्तिभूते सनातनी गुणश्रेय गुणमय नारायणी नमोस्तुते शरणागत दीनार्थे परित्राणपरायणी सर्वस्ते हृदेवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कौशुंबेश्वरिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंदाईधरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूरकुकुटवृत्ते महाशक्तिधरे नदे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गद शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वरहारूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंहरूपिणी उग्रदैत्य नाशार्थ उद्यमी त्रैलोक्यत्राणसहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्रनयनो जले मृतप्राणहरेंद्री नारायणी नमोस्तुते शिवदूत स्वरूपेण हतदैत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते दृष्टकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडवथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धेपुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे बुद्धी बाब्रवी तामसी पावणीशी नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपी सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे वदन सौम्य लोचनत्रय भूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायणी नमोस्तुते ज्वालाकराल अत्युग्र सर्वसंहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरोभय नमोस्तुते नासवी तेज दैत्यांच्या आपल्या ध्वनीच्या त्वरे पापनाशोती घंटा रक्षो माता जशी शुद्धा सुशोभित दगड घाती दैत्यांचे रक्तमास ज्या चंडिके शुभतेने प्रणाम तुझा आमचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जेतेनं विपत्ती त्यांना तदाश्रितांचे बळपीठ येणे विधित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू शनी आठविला रूपा धरुणी बहुधात्मूर्ती केली लीलात्वा करिकोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच ममत्व करते तर महांधकारी तू चाळविसी ब्रह्मावृष्टी सारी तेथे अतिउग्र विषारी नाग तेथे रिपुडाकू महाकजाग दावानली सिंधू सोबती सीतू रक्षसिया सकळा जना विश्वेश्वरी पाळ सीतूचं विश्व विश्वात्मिके धर सीतूचं विश्व विश्वेशवंद्या तुझं नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदारी पुभयात आम्हा समर्थे पापासनाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाकशमवी जना पदाला पाव आम्हा विनम्रानो देवी विश्वार्थे आणि ते लोकपूजनी सर्वांसी वरदान दे देवी उवाच वर मागा देवतांनो इच्छा जे तुमची मणी सरोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच वैवस्वत मनंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदोग्रवी तेव्हा यशोदागरवी जन्मून विंध्याचला तर राहून वंदिन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनही पुन्हा पुढे भूमीवरी वेप्रचित नावाचे दानव मज मारणे वदया त्या दैत्यासी क्रोधावशमुखामुळे दाळिंब पुष्पत्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मृत्यूलोकात मानव रक्तदंतिका नावाने तुती करतील नितेशा शतवर्ष अनावृष्टी तेव्हा होईल भूमीसी मज होण्यायोनी जास्त विधी मुनी ते मज पाहिंशत नेत्राणी मुनिजना मी ते क्षणी कीर्तीने गातील ते शताक्षी म्हणून मला तत्काळी जेव्हामध्ये शाखा उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदांते शाकंबरी नाम तेव्हा माझे होईल भुवरी त्या अवतरी मी नामे वंदिन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्यात तेने पावेण नाम मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा रक्षाव्या मुनिवृंदा वंदिन राक्षसासमी भक्तीने नम्र होऊन स्थवितील मुनी मज भीमादेवी नाव तेव्हा माझे होईल भोरी अरुण दैत्य तेव्हा त्रिलोकी त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊन तेव्हा त्याला होईल प्राणांतिवी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील जनपुढे दानवच्या वेळी ताप देतील या जगा अवतरुणी करीन मी नाशशत्रूचा ओम श्री अच्युत विरचिता प्राकृत भाव ठिकाणचे मार्कंडेय पुराणे सावाडिके म्हणून देवी महात्मे एकादशोध्यायाचे कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य कांती बीज जसी मृगेंद्र वहना भासे अतिभीषण कन्या खडगधरुणी ढाल करती भावे तिचे सेवण हाती चक्र गदा धनुशरसी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यातमी ओम देवी उवाच प्रतिदिन जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नासुनी राहितो सुखी मधुकैटभ संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीशी म्हणत भक्तीने एकता माझे महात्म्य अत्युत्तम तयासी पाप स्वर्षेना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पिढीना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भयराय भयराजाचे डाकुंचे अस्त्राग्नी जलराशींचे भय किंचित राहीना म्हणून महात्मा माझे वाचावे चित्त देऊन एकता भक्तीने याला हितकारक हे जनात्रे विद्युत्पाचे का महामारी भय प्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविदा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळीचं निदान तिथे माझे तेथून नसच आहे मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंग हे महात्म्य पाठ हे माझे एकता वाचता बरे विधी जाणून जाणो तो करो भाविक मतपूजा बलिदान होम आदी सहर्ष सेवणे मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्मा हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नास्ती आपदा सारा धनधान्य मिळे सुद्धा संदेह काही ना एक प्रत्यक्ष फळ हे असे महात्मे एकता माझी कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाच्या एकता भय जात असे शत्रूंच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंशसुभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांतिकर्मात सर्वत्र असे दुस्वप्न दर्शनी ग्रहाणे ग्रास्ता कोणी महात्मा एकने बरे भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्न शांतता दुस्वप्नही सुस्वप्न होत असे पाठा असा बालग्रहाणे अकंता बालका शांती कारणे पळता फुट मित्रासी मित्रता जुळतील हे दुराचार्यांच्या नाश करी महात्मा श्रेष्ठ हे राक्षसभूत पिशाच पाठमात्रेची नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशुपुष्पार्घ धूपादी गंधदीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रति अन्य भोग समर्पण वर्षाराधन दानात प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे
महात्मे एकता तिची पुण्य आरोग्य देत असे. अवतार कथा माझी सर्वभूतात रक्षित. युद्धचरित्र हे माझे नासवी दैत्य दुर्जन. मनुष्याभय वैरांचे महात्मे एकता नसे. तुम्ही तोत्र गेले ब्रह्म अशी कुतत्तावरी. असे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व हितकारक. अरण्यप्रांती एकांती वनवा लागता वना. निर्जन डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्र गजरानी येता पाठी भयप्रद. राजा क्रुद्ध वदादाडी अथवा बंद घालत. वादळ उठून नाव बोलता सागरामध्ये. महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर. वेदना बाधा होती तेव्हा उपस्थित. आठवी जो कथा माझी विघ्नबाधा नव्हेत. मतप्रभावी सिंहादी डाकू वैऱ्यांच्या मध्ये. स्मरता पळती दूर विघ्ने मतमयमा आसी. ऋषिरुवाच बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा. पाहता सर्व देवांसी तेथे ती गुप्त झाली. देवता स्वाधिकारासी निर्भय होऊ लागल्या. यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण. जगदिवंसी ते वदता अतुल उग्र अतुल विक्रमी. राहिले दैत्य ते गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असूनी नित्यरूपती. जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तिचं विश्वास मोहिणी जगता जन्म देत असे. प्राजदुष्ट होणी वृद्धी ज्ञान दान दे. भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे. बुलंदकारी महामारी रूपधारणची करी. समय सात जे होते अजन्मा सृष्टी रूपती. सनातनी तिचं देवी समय सर्वास रक्षित. अभ्युदयाच्या वेळी लक्ष्मी रूप मिळे जना. दारिद्र्य अभावी तिचं लागत. स्तुती करता पूजोणी गंध धूप फुल आदिकी. देते पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती. ओम श्री अच्युत विरचितायम. प्राकृत भावाटिकांची मार्कंडेय पुराणे सावरणी किंवा नंतर देवी महात्मे द्वादशोध्यायसी कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरत वैश्याशी ध्यानम. ओम बाल सूर्यापरिकांती चतुर्बाहू त्रिलोचना. ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वरभया. ओम ऋषिरुवाच. ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिच्या हाती विष्णुमाया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. त्या परमेश्वरीसी जावे शरण राजया. आराधकासी ती मोक्ष भोग स्वर्गादी देत असे. मार्कंडेय उवाच. कृष्टुकी मुनी मेधांच्या राजा सुरता ऐकुणी. तया सुरता सभाग्या ऋषी सकरी वंदना. ममता राजच्युतीने होता खिन्नाती नृपा. महामुने तया बोधे राजा वैश्य नदी अंबिका दर्शनासाठी. तत्काल वैसले तपा देवी सुक्त जपे. वैश्य निमग्न तपसाधनी. पूजिती षोडश दोघी. देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथम पुढे आहार वर्जुनी. एकाग्रमण लावून चिंतन तपी मांडती. आपले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहता. आराधत नियमाने 3 वर्ष महातमी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्यासी बोलिली. देवी उवाच. राजा वैश्यचे तुमची अभिलाषा असे म्हणी. मागा सर्वस्मी देते तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच. दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत. इह जन्मी शत्रुराज जगतराज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व निरासक्त करी असे नम्रत्व ज्ञान मागत. देवी उवाच. राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एकन राहिलं भोगसी स्थिर संपदा. तेथे मरता तू होसी विवस वाळण्याचं बालक. सावर्णी मुनी नामे ख्याती होतील पृथ्वीसी. वैश्वेश्वरा तुझ्यासाठी न तो वरमज मागणे. तो मी तुझं वर देते मोक्षात ज्ञाना पावासी. मार्कंडेय उवाच. ऐसे वर दिले दोघा अभिलाषित देवीने. भक्तिस्तोत्र हे करते एकूणी देवी अंबिका अंतर्धान. तिथे झाली सुरतश्रेष्ठ सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी मन होईल. ऐसे आशिष देवीचे. सुरतश्रेष्ठ सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी मन होईल. क्लीम ओम श्री अच्युत विरचिताय. प्राकृत भावडिकांसी. मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे. देवी महात्मे त्रयोदशोध्यायसी कुलदेवता चरणार्पणमस्तु. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 तंत्रोक्त देवी सुक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला. नित्यवंदन हृदयसी गौरीधात्री नमो नमः. ज्योष्णामयी चंद्ररूपा सौख्यरूपाय नमो सदा. शरणागत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः. दुर्गा तू दुर्गम पारा तू सारा सर्वकारिणी. ख्याती आणि तू कृष्णा धुम्रेसी नित्यवंदन. अतिसौम्य अतिरौद्र वारंवार पण महा. नमो जगदाधारा कृती देवी नमो. जी देवी सगळा माझी विष्णुमाया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या ठाई चेतना म्हणावी तसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये शुद्धारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये छायारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये शक्तिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये तृष्णारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये क्षमारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये जातीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये लज्जारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये शांतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये श्रद्धारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या कांतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये वृत्तीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये स्मृतीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये दयारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यांमध्ये तुष्टीरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः.
जी देवी सकळांमध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळांमध्ये भांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्ती जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य सर्व व्यापणी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्ट लाभे सविती जिला सुरजी येस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कोणीतरी उदंड दैत्य ग्रसित आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणी आम्हाला राव विपदा गदा कोणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणा अर्पणमस्तु. प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्यासी अनुष्टुभम चंद्र नारायणी ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीसी पावयासी जपावे. राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवताराच्या प्रधान प्रकृती यथा विप्रवराही नम स्वरूपाराधन मला यथार्थ रूप सांगावी साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त आणण्यासे कधी मी नेरो सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दुष्य स्वरूप आहे व्याप्ता सकला जगा मातुलिंग गदा ढाल पाणपात्र चतुर्भुज नागलिंग आणि नितीधरी हाती राजा तप्तपंचनोदनाची तप्तकांचन भूषणा शून्य जगता लागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांशी पाहुणी परमेश्वरी धरीजी परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळ जैसा श्रेष्ठ दाळा सुशोभित विशाल लोचना नारी कटी शिकृष दिसे खडक पात्र शिरढाला हाती घेती चतुर्भुजा कबंधार वक्षाशी मुंडमाळा तिच्या सरी महालक्ष्मी स्त्री बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवासी महालक्ष्मी व देतदा ठेवते ते तुझं मी नाव सांगते कर्मजी तुझी महामाया महाकाली महामारी शुद्धातृषा निद्रा तृष्णा एकवीरा कालरात्री दुरत ऐसी तुझी नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम म्हणजे घेते पावती सुखते जण बोलूनही महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणाने ती शुद्ध गौरी ती चंद्रिका जशी अक्षमालांकुशधरा वीणा पुस्तकधारिणी ऐसी जी देवता श्रेष्ठ नामे संबोधित तिला. महाविद्या महावाणी भारती वाग सरस्वती आर्या ब्रह्मी कामधेनू वेदगर्भा मतेश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपल्या गुणे बोलवणी महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित असे तया काली ती सुज्ञ कमलासना ब्रह्माविधी वीरांची नाम घे नरोत्तमा श्री पद्मकमला लक्ष्मी नारीसी नाम घेत असे महाकाली सरस्वती निर्मित पुरुष स्त्रिया तयाची ठेवली जी का नामरूपे निवेदतो निळकंठ रक्तभाऊ श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीच्या गुणे तो रुद्रशंकस्थाणू कपर्दित लोचन त्रैविद्या कामधेनू त्री स्त्री भाषा शरास्वरा सरस्वती गौरी नार श्यामल पुरुषाकरी जी नावे या दोघांची सांगतो एक राजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा ऐशा त्या तीन युती झाल्या पुरुष तक्षणी गुजहीने ती अज्ञानाते वर्मास जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विदिसी दिली रुद्र वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवित असे गौरी सह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदना त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूप विषाची वृद्धी झाली लक्ष्मी सहस्र विष्णूने पोशिले सकलाप्रती गौरीसह महादेव सर्वसंहार तो करी राजा महालक्ष्मी ऐसीस सर्व सत्व महेश्वरी निराकारती साकार नाना नाम धरत असे म्हणून अनेक नामे स्तोत्रमालेस गुंपती एकची नामं घेऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरे श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युतरेचे कुलदेवता चरणार्पणमस्तु. वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रासी विष्णूची महाकाली तमोगुणा मधु कैडबनाशात ब्रह्मस्तोत्र तिचे करी दशवक्त दशभुजा दशपाशान जनप्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशंदाळा ती भीमरूप भयंकर रूप सौभाग्यकांती श्री प्राप्तस्थान तयाची ही खडकबान गदा शूल शंखचक्र भुषुंडी ही धनुष्य परिगमुंड रक्तसावी धरीत असे अशी वैष्णवी माया महाकाली दुरत्तया आराधिकावश होई पूजकासी चराचर देवतांगुणी झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिष्मर्दिनी श्वेतानन नीलभुजा स्तुतनतन मंडला रक्तकटी रक्तपाद निलंजना अजयती सुचित्र चित्रा जी मलंबरा विभूषणा चित्रानुलेपकांती रूप सौभाग्यशालिनी अष्टदजा पूजा ती सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्रचक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटा आणि पाशतो दंड ढाल पाणपात्र धनुषणी कमंडलू अलंकृत पूजा त्यांनी बैसली कमलावरी सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवाचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मली देवी ती सत्वगुणाश्रेय साक्षात सरस्वती ती शुंभशूर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रती शंखघंट हलधनु धरी राजा महाबला भक्तिनी पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभ असुरा सहारी रणजी स्वरूप ऐसे राज्या तुझं निवेदले पृथकोपासना आता त्रिमूर्तीची परिसे हे दक्षिणीशी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टीपूजनी महालक्ष्मीची या पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेशी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टदश पूजेप्रती महाकाली वामांगी दक्षिणेशी सरस्वती राजा त्याच्या पूजनासी दक्षिणे कालपूजने पूजा व मृत्यू वामांगी अरिष्ट शांती इच्छुणी शुंभनाशिनी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवे नऊ शक्ती पूजाव्या भाव ठेवणी दक्षिणेशी रुद्रपूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मीपूजन चरित्रस्तोत्र हे मंत्र त्याचे गावणी पूजावे त्रैमूर्तीस एक किंवा अनिक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पापपुण्य त्याच्या हाती त्या त्रिलोक महिषेश्वरी मैशांतक देवीसी पूजितोची जगतप्रभू म्हणून ही पूजना योग्य चंडिका भक्तवत्सला अर्घ्यादिकी अलंकारे गंधपुष्पादी अक्षदा धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य भक्ष वाहुणी करीती तामसी पूजा सात्विकी नम्र होणी पूजा षोडस अर्पिती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिक वामंग
महिषासुर भग्नमस्तक पूजणे, दुर्गेच्या हातून जो का दैत्य सद्गती पावला, दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजणे, धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे. मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडून. प्रथम उत्तरार्ध असा तो पाठ निष्फळ. पाठ समाप्त झाली. या प्रदक्षिणा नमस्कृती. निरालस जगदंबा वंदावी हात जोडून. सप्तशती हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिळघृतयुक्त खीर करावे हवनाचवे. सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चारे हवना करी नाममंत्रोच्चाराने महालक्ष्मीचं पूजने. मनोंद्रियास रोधावे धंदावे धातदेवीने. आपण बोलूनी जीवा व्हावे तद्रुप भक्तीने. असा भक्तीने पूजितो रोज जो परमेश्वरी. सद्भाग्यपूर्ण भोगुण सायुज्य त्यास देवीचे. दररोज नसे पूजा चंडीची ज्याची अग्रा. पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी. म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी. शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल. इति वैकृतिक रहस्य. टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत कुलदेवता चरणार्पणमस्तु. मूर्ती रहस्य. ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंदकन्यका स्तविता पूजिता विश्वभक्ता दिनव तसे. कणकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर. देवी सुवर्णरतिका कणकोत्तम भूषणा. चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंक सुशोभित. इंदिरा कमला लक्ष्मी ती रुक्मांबुजासना. ती रक्तदधिका नावे देवी सांगितली तिला. आता सर्व वर्णिने ऐसे निर्भयकारीचे. रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्त सर्वांगभूषणा. रक्तयुद्ध रक्तनेत्र रक्तकेशादिभूषणा. रक्ततीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तनदिका. स्त्रीसी प्रियवती तेचा भक्ता सेवित सिस्ती. पृथ्वीवरी विशालते सुमेर लांबरुंद सुल मोठे आकार ते मनोहर. ते कर्कश परिदीप्त सर्वनंद पयोध. या स्तनपाने भक्तांच्या पूर्ती सर्व कामना. खडग पानपात्र हल हाती मुसळजी धरी. प्रख्यात रक्तचामुंडा देवी योगेश्वरी असे तिने व्यापले. सारे जगसावर जंगम तो तिला पूजितो. भावे व्यापतो चराचरी प्रतिदिन करी स्तोत्रा. रक्षी देवी तया प्रतिप्रेमी पाहे. निज भक्तापती सती शाकंबरी नीलवर्णा निलोत्पली विलोचना. गंभीर नाभित्री वळी विभूषित करशुधरी. कर्कश गिरायसी गोल पुष्ट घनस्तणी. बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीसे असे. पुष्पफलो फुलादी फलशाखा असे करी. शुधातुषा मृत्युभय आरती सुधार असे. शाकंबरी शताक्ती म्हणती परमेश्वरी. विख्यात रूप दुर्गेचे कांती म्हण मनोहर. विशोकादृष्ट दमणी शमणी दुरितापदा. उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती. शाकंबरी स्तोत्रधारण जपपूजन वंदन. अक्षयफलय दे अनपानामृतत्वरे. भीमादेवी नीलवर्णा दाळादाळाच्या काक्ती. विशालोचना स्त्री ती गोलस्थूल पयोधरा. चंद्रहास खडग शिर डमरू पानपात्रके. एकवीरा कालरात्री कामदाती प्रशंसती. तेजदुर्दश ऐसी भ्रामरी प्रशंसती. चित्रानुलेपदेवी चित्राभरण भूषिता. चित्राभ्रमर पाहणे ती महामारी प्रशंसती. अशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा. जगन्माता चंडिका ही विख्यात काळामध्ये. तिचे रहस्य गुप्त अभक्ता सांगणे वृथा. आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्टफलदायक. साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे. सप्तजन्मार्चित घोर ब्रह्महत्यादी पातके. सप्तशती पाठ मात्रेची किलमिषे सर्वनाशी. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलीला. जयाने पूर्ती सर्व मनोवांचित भावना. प्रसादे सर्व मान्यत्व. देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी. मूर्ती रहस्य. टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत कुलदेवता चरणार्पणमस्तु. सिद्ध कुंजिका स्तोत्रम. ओम शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. येन मंत्रप्रभावेन चंडीचा शुभो भवेत्. न कवचम अर्गला स्तोत्रम कीलकम न रहस्यकम न सुक्तम नापि धन्यम च न न्यासो न मार्चनम. कुंजिका पाठ मात्रे न दुर्गा पाठम फलम लवेत्. अतिगुह्यतर देवी देवानामपि दुर्लभम. गोपनीयम प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती. मारण मोहन वश्यस्तंभ नोचाटनादिकम. पाठमात्रेन संसिद्ध्यम कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. अथ मंत्रम. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ग्लोम होम क्लीं जूम सह ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ज्वलम हम सम लम शम फट स्वाहा इति मंत्रम. नमस्ते मंत्ररूपिणी. नमस्ते मधुमर्दिनी. नम कैटभहारिणी. नमस्ते महिषार्दिनी. नमस्ते शुंभहंत्रे च निशुंभशूलघातनी. जाग्रत मी महादेवी जपसिद्ध कृष्वमे. ऐंकारी सृष्टिरूपाय ह्रींकारी प्रतिपालिका. क्लिंकारी कामरूपिणी बीजरूपे नमोस्तुते. चामुंडा चंडघाती च ऐकारी वरदायिनी. विच्चेच्या भैदानित्ये नमस्ते मंत्ररूपिणी. धाम धीम धूम धुजटे पत्नी. वाम विम वूम वाग्धीश्वरी. क्राम क्रीम क्रूम कलिका देवी. शाम शिम शुम्मे शुभम कुरु. हुम हुम ओंकार रूपिणी. जम 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 जंबनादिनी. भ्राम ह्रीं भ्रूम भैरवी भद्रे भवानी ते नमो नमः. अम कम चम टम तम पम यम शम वीम धूम ऐं वीम हम शम. दिजाग्रम त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु स्वाहा. पाम पिं पुं पार्वती पूर्णा. खाम खिम खूं खेचरी तथा. साम सीम सुम सप्तशती देव्या मंत्र सिद्ध कुरुष्वमे. इदं तु कुंजिका स्तोत्र मंत्र जागृती हेतवे. अभक्तेनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती. यस्तु कुंजिकया देवी हिना सप्तशती पडेत्न तस्य जायते सिद्धिरण्ये रोदन तथा. इति श्री रुद्रमालय गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम. अपराध सहस्रोजे होती हातून माझिया. माणोनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन. नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो अंबिका नाव घेतसे. सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ ना शके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके. दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे. ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे. माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहुनी अति गुह्य तू माझा जप एक हा. मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. प्रसादाने सुरेश्वरी.
प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय